चला आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत स्टेटमेंट पॅटर्न. इथला जो हेडलाईन आहे स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलन्स, टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कंटिन्जन्सी. या एवढ्या भागापैकी आपण आज पाहणार आहोत स्टेटमेंट पॅटर्न. तर स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे नेमकं काय आपल्याला या पूर्ण चॅप्टर मध्ये स्टेटमेंटचाच अभ्यास करायचा आहे. त्याची डेफिनेशन बघा. प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट म्हणजे कॉम्बिनेशन म्हणजे जोडणे, आणि कशाने जोडतात त्याची कल्पना आहे तुम्हाला. स्टेटमेंट जोडण्यासाठी लॉजिकल कनेक्टिव्हजचा उपयोग केला जातो. प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स अँड कनेक्टिव्ह इज कॉल्ड अ स्टेटमेंट पॅटर्न. म्हणजे 2 किंवा 3 तुम्हाला स्टेटमेंट दिले असतील. स्टेटमेंटला P, Q, R याप्रमाणे त्यांचं नाव दिलं असेल तर ते स्टेटमेंट आणि ते जे कनेक्टिव्हली जोडले जातात यापासून स्टेटमेंट पॅटर्न तयार होतो. आपल्याला या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये बऱ्याच स्टेटमेंट पॅटर्नचं ट्रूथ टेबल बनवायचं आहे. तर ट्रूथ टेबल बनवताना टेबल मध्ये किती रोज आणि किती कॉलम्स तयार करायचे याची माहिती आपण या 2 वरून घेणार. नोट मध्ये मी टाकलाय ते. नोट नंबर 1, if n be the number of components, म्हणजे जे P, Q, R यांना कंपोनेंट म्हणतात. तर हे कंपोनेंट्स आहेत. then in table number of rows equal to 2 power n. रोज म्हणजे आडव्या लाईन, आडवे त्याला रोज म्हणतात. n काय दाखवतो आहे नंबर ऑफ कंपोनेंट. जसं P, Q या 2 कंपोनेंटचा उपयोग केला असेल तर आपण the value of n is 2 and 2 power 2 means 2 square equal to 4. किती रोज येणार आहे? 4 रोज येतील. जर कंपोनेंट 3 असतील, P, Q आणि R सुद्धा तिथे आला असेल तर अशा वेळी आपण समजायचं आहे की तिथे 3 कंपोनेंटचा उपयोग करण्यात आलेला आहे. म्हणजे इथे आपण 2 ला पॉवर 3 म्हणजे 2 क्यूब म्हणजे 8 रोज राहणार आहे तिथे. त्यानंतर आता कॉलम किती बनवायचं, तर कॉलम किती बनवायचे यासाठी दिलेला आहे. इफ द स्टेटमेंट पॅटर्न कंटेन m कनेक्टिव्हज, काय कनेक्टिव्हची संख्या m आहे. कनेक्टिव्ह कोणकोणत्या तुम्हाला माहीतच आहे. कोणत्या आहेत? and, are, not, if then, if and only if म्हणजे दोन्ही साईडचं. या 5 बघा कनेक्टिव्ह तुम्हाला माहीतच आहे ते. and, are, not, if then, if and only if या कनेक्टिव्ह आहेत. तर दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये यांची संख्या किती आहे आणि कंपोनेंट किती यूज झालेले आहेत. समजा यांची संख्या m आणि P, Q, R यांना कंपोनेंट जे म्हटलं जातं तर त्यापैकी
मार्क किती आले, 2 आले की 3 आले ते पाहून टाकायचं. देन नंबर ऑफ कॉलम्स, कॉलम्स म्हणजे उभे, नंबर ऑफ कॉलम्स इक्वल टू m प्लस n. म्हणजे जेवढे इकडे चिन्ह आले त्या चिन्हांची संख्या मोजून टाकायची आणि कॉम्पोनेंट किती आले, जास्तीत जास्त किती येणार आहे, एक तर 2 नाही तर 3. जर r आलं तर n ची संख्या राहील 3. जर p आणि q हे दोनच दिसले तर n इक्वल टू 2 राहील. तर यानुसार आपल्याला टेबल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. Now example, construct the truth table for each of the following statement pattern. तुम्हाला एक स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे आणि त्या स्टेटमेंट पॅटर्न साठी ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करा असा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. बघा फर्स्ट एक्झाम्पल, p टेन टू in bracket q टेन to p. given statement pattern is जे आहे ते लिहिलं. आता ट्रूथ टेबल बनवायचं आहे. तर ट्रूथ टेबल बनवण्यासाठी जो टेबल आहे तो टेबल किती रो आणि किती कॉलम ते ठरवून टाकायचं. Number of components are only 2, P and Q are the number of components, means 2 square, म्हणजे rows equal to 4. आता number of components equal to 2, number of connectives बघा 2 आलेले आहेत, 1 आणि 2. जरी ते एकच असतील पण त्यांना 1 2 असे दोनदा वापरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची संख्या 2 लिहायची आहे. नंबर ऑफ कनेक्टिव्ह इक्वल टू 2. हा भाग 4 काय आपला 2 प्लस 2 म्हणजे 4 कॉलम आणि रो 4. तर मी तुम्हाला आता सांगितलं रो 4 आहे आणि कॉलम सुद्धा 4 आहे. त्याचं ट्रूथ टेबल बघा. नंबर 1, नंबर 2, नंबर 3 आणि नंबर 4 हे झाले कॉलमची संख्या. रो बघायचे पहिल्यांदा p स्टेटमेंट आणि q स्टेटमेंट. हे दोन्ही स्टेटमेंट लिहून घ्यायचे. दोन स्टेटमेंटचा यूज झालेला आहे तर p स्टेटमेंट आणि q स्टेटमेंट लिहून घ्यायचे. मग थोडंसं याचा विचार करायचा की आपल्याला पहिल्यांदा कोणतं काय घ्यायचं आहे. बघा इथे q टेन टू p हा सुरुवातीला घेणार आणि नंतर पूर्ण कंप्लीट घ्यावा लागेल. म्हणजे q टेन टू p. आता कंप्लीट घ्या p टेन टू q टेन टू p. म्हणजे इथे कॉलम नंबर 1 टेन टू कॉलम नंबर 3. इथे बघा काय आलं, कॉलम नंबर 2 टेन टू कॉलम नंबर 1. नाउ राइट डाउन द एंट्रीज ऑफ p and q. मागच्याच पिरियडला मी तुम्हाला सांगितलं की p आणि q च्या एंट्रीज ह्या दिमाखाला जोर न देता बिनधास्त लिहिणे आहेत. p च्या व्हॅल्यू कोणत्या लिहायच्या, t t f f लिहून घ्यायच्या. t t f f या पण व्हॅल्यू लिहायचे नाही. पहिला t दुसरं f t f लिहिलं. आता ही इम्प्लिकेशन आहे कोणाचं, स्टेटमेंट q आणि स्टेटमेंट नंतर p. रूल तर पाठ झाले असतील की इम्प्लिकेशन मध्ये काय होते. इम्प्लिकेशनचा रूल कोणता आहे, इम्प्लिकेशनचा रूल आहे t f f.
रूलची तुम्हाला कल्पना दिलेली आहे. टी अँड टी इक्वॅलेंट टू टी हे झालं कंजक्शनचं. एफ आर एफ इक्वॅलेंट टू एफ हे झालं डिसजंक्शनचं म्हणजे आर असताना. टी टेन टू एफ इक्वल टू एफ अदरवाइज इथे अदरवाइज एफ इथे अदरवाइज टी इथे अदरवाइज टी. टी if and only if t means equivalent to t. If and only if f then also t. Otherwise f. Negation of t equivalent to f and negation of f equivalent to t. हे जे रूल्स आहेत हे रूल्स प्रत्येकाला माहित असतील तोच स्टुडंट, ज्याला माहित आहे तो स्टुडंट इझिली टेबल कन्स्ट्रक्ट करू शकतो. आणि आवर्जून पाठ करायचा आहे. या चॅप्टरचा एकही मार्क केला नाही पाहिजे. बघा Q टेन टू P पहिल्यांदा व्हॅल्यू Q ची घ्यायची, मग नंतर P ची घ्या. Q T T T F आला त्याच्या समोर फक्त तुम्हाला F लिहायचा आहे. T T नाही आला F म्हणजे T. F तर पूर्वीचा आला म्हणजे T, कारण आधी काय आहे, आधी T आला पाहिजे ना मग नंतर F आला पाहिजे, त्याच्या समोर आपण F लिहिणार आहोत. F T म्हणजे T T F F बघा काही काय T F F F F T. आता कॉलम नंबर जो 4 आहे हा दिलेला स्टेटमेंट पॅटर्न आहे. याचा विचार करा. कॉलम नंबर 1 10 टू कॉलम नंबर 3. कॉलम नंबर 1 बघा T T हा टीच राहील कारण टी एफ एफ हा रूल आहे त्याचा. इथे 10 टू आहे इम्प्लिकेशन आहे. टी 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 एफ आला टी इथे एफ आहे. पहिला एफ पाहिजेच नाही आपल्याला. पहिला जर एफ आला असेल तर बिंदास टी लिहायचं, कारण रूल काय म्हणतो आहे टी टेन टू एफ इक्वॅलेंट टू एफ हा रूल म्हणतो आहे. एफ टी मीन्स टी. तर अशा प्रकारे हा जो स्टेटमेंट पॅटर्न दिलेला होता त्याचं ट्रूथ टेबल बनवलेलं आहे. नाउ नेक्स्ट स्टेटमेंट पॅटर्न इज गिवन. negation of P or Q if and only if negation of P and Q. In solution first we write the given statement pattern as it is. तपासून घ्यायचं, कधी कधी चुका होतात. पेपर मध्ये जे दिलेलं आहे ते स्टेटमेंट पॅटर्न आपण योग्य पद्धतीने लिहिले किंवा नाही ते एकदा तपासून घ्यायचं. ट्रूथ टेबल. तर ट्रूथ टेबल जो बनवायचा आहे त्यामध्ये नंबर ऑफ रोज किती ठेवायच्या, नंबर ऑफ कॉलम्स किती ठेवायचे तुम्हाला मी सेंट्रल आयडिया दिलीच आहे. देयर आर टू स्टेटमेंट्स P and Q means two components. Number of components equal to 2. Therefore number of rows equal to 2 square means 4. And number of components हा मोजू आपण 1 2 3 4 5 म्हणजे 5 components आहेत. Therefore number of columns equal to 5 plus 2 means 7. बघा ट्रूथ टेबल बनवलेला आहे.
1 2 3 4 5 6 7. सुरुवातीला जे 2 कंपोनेंट्स दिलेले आहेत, कंपोनेंट P फर्स्ट कॉलम मध्ये लिहायचं, कंपोनेंट Q हा सेकंड कॉलम मध्ये लिहायचा. परंतु इथे निगेशन ऑफ P आलेला आहे आणि त्यामुळे तो आपल्याला कॉलम नंबर 3 मध्ये टाकावा लागेल. जर निगेशन Q आलं असतं तर कॉलम नंबर 4 मध्ये टाकलं असतं, पण इथे निगेशन Q आलेलं नाही, निगेशन P नंबर कॉलम नंबर 4 मध्ये टाकायचा आहे. हा पूर्ण कंप्लीट डिसजंक्शन टाकायचा आहे, डिसजंक्शन ऑफ निगेशन P अँड Q. त्यानंतर बघा इथे P अँड Q हा ब्रॅकेट मध्ये आलेला आहे, P अँड Q. त्यानंतर याचे इथे निगेशन आलेला आहे, त्याला कॉलम नंबर 6 मध्ये टाकलं आणि लास्ट कॉलम मध्ये हा पूर्ण कंप्लीट स्टेटमेंट पॅटर्न आहे तो ठेवलेला आहे की ज्याच्यासाठी आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू तयार करायची आहे. P आणि Q चे एंट्रीज बिंदास लिहायचे आहेत, म्हणून सांगितलं लिहिलंच ते बिंदास. T T F F T F T F. निगेशन ऑफ P बाय रूल ऑफ निगेशन ऑफ T म्हणजे F आणि निगेशन ऑफ F म्हणजे T. म्हणजे हा काय होईल, F F T T. नाउ डिसजंक्शन ऑफ कॉलम नंबर 2 and 3. याच्या डिसजंक्शनचा रूल कोणता आहे, F or F इक्विव्हॅलेंट टू F अदरवाइज ट्रू. म्हणजे या कॉलम नंबर 2 आणि 3 मध्ये जिथे F F आलेला आहे त्याच्या समोरच फक्त F लिहा, अदरवाइज T लिहा. इथे दोन्ही F आलेले नाही म्हणजे T लिहायचा आहे, इथे दोन्ही F आले म्हणजे F लिहायचा आहे, इथे तर T लिहा लागेल, इथे सुद्धा T. त्यानंतर कॉलम नंबर जो 5 आहे, कॉलम नंबर 5 मध्ये P अँड निगेशन आपलं P अँड Q. अँड म्हणजे कंजक्शन, कोणाचं P आणि Q चं कंजक्शन आहे. कंजक्शनचे रूल तुम्हाला माहीतच आहे की कंजक्शन मध्ये P अँड T हा इक्विव्हॅलेंट टू T होतो, अदरवाइज तो F असतो. तर बघू कॉलम नंबर 1 आणि 2 मध्ये T T कुठे आले. बघा पहिल्याच रो मध्ये आहे T T T. इथे तर नाही आले म्हणजे F नाहीच आहे, F इथे नाही आहे म्हणजे F. कॉलम नंबर 6 मध्ये या कॉलम नंबर 5 चं निगेशन टाकलेलं आहे, उलट टाकलेलं आहे. याचं निगेशन म्हणजे F होईल, याचं निगेशन T होईल, T T. त्यानंतर कॉलम नंबर 7 मध्ये कॉलम नंबर 4 अँड कॉलम नंबर 6 यांचं डबल इम्प्लिकेशन आहे. कॉलम नंबर 4 if and only if कॉलम नंबर 6 आणि if and only if चे रूल तुम्हाला माहित आहे की if both entries are equal same then it is equivalent to true, otherwise false. बघू आता इथे P F F F T F T and T म्हणजेच T T T T. तर या प्रकारे आपण दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नचं ट्रूथ टेबल बनवलेलं आहे. बघा नेक्स्ट थर्ड प्रॉब्लेम. गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज P10 in bracket negation of Q and R. बघा यापूर्वी आपण जे 2 स्टेटमेंट पॅटर्न पाहिले होते त्यामध्ये केवळ 2च स्टेटमेंट होते.
इथे पुन्हा एक स्टेटमेंट ऍड झालेला आहे, तो आहे स्टेटमेंट आर. लिहून घ्यायचं गिवन स्टेटमेंट पॅटर्न आहे या पद्धतीने ट्रूथ टेबल. आता आपल्याला विचार करायचा आहे की टेबल हा किती रोज आणि किती कॉलम असणारा असावा. टेक्निक तर सांगितलं आहे तुम्हाला. बघा इथे रफ मध्ये मी लिहिलं आहे नंबर ऑफ कंपोनेंट्स. कंपोनेंट्स म्हणजे PQ आर ते 3 आहे. therefore rows equal to 2 cube means 8. आडव्या लाईन 8 आहे. नंबर ऑफ कंपो कनेक्टिव्स बघा 1 2 3. number of connectives are 3. therefore columns equal to 3 plus 3 equal to 6. म्हणजे हा जो टेबल तुम्ही ड्रा करणार आहात त्यामध्ये 8 रोज 6 कॉलम असा टेबल बनवायचा. बघा आता एक एक एंट्री मारू आपण. P Q R त्यानंतर Q and R हा बनवायचा आहे. Q and R त्यानंतर याचं निगेशन घेतलेलं आहे मीन्स निगेशन ऑफ Q and R आणि मग कंप्लीट तो नंबर 6 मध्ये जाईल. P टेन टू निगेशन ऑफ Q and R. जेव्हा 2 स्टेटमेंट होते तेव्हा आपण बिनधास्त एंट्रीज मारल्या होत्या TTFF आणि TFTF. बट हियर 3 कंपोनेंट्स PQR. When 3 components are given, then the first 4 entries of statement P are true and next 4 are false. T T T T and for F F F F. जो सेकंड कंपोनेंट आहे Q त्याच्या एंट्रीज घ्यायच्या आहे TTFF 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 TTFF. आर जो स्टेटमेंट आहे त्याला अल्टरनेट करायचं T F T F T F T F. याला संपूर्ण एंट्रीज आपण तिन्ही स्टेटमेंटच्या ज्या एंट्रीज आहेत त्या लिहिलेल्या आहेत. आता बघा Q and R means conjunction of column 2 and column 3. Conjunction, rule of conjunction is TTT. बघा कॉलम नंबर 2 आणि कॉलम नंबर 3 मध्ये जर TT आले तर त्याच्या समोरच T लिहा, अदरवाइज तो F लिहा. आवाज घ्या. हा इथे बघा TT आले, T नाही आलं, F नाही आलं, F इथे तर नाहीच आहे, F हा TT आलं मीन्स T इथे नाही आहे, F नाही आहे इथे, F. आता कॉलम नंबर 5 मध्ये काय दिलेलं आहे निगेशन ऑफ Q and R. याचा अर्थ काय आहे की कॉलम नंबर 4 चं निगेशन लिहायचं आहे. निगेशन मध्ये T ला F ने बदलावायचं आणि F ला T ने बदलवायचं, एवढंच काम राहते. त्याला बदलावा F T T T F T T T. तर कॉलम नंबर 6 मध्ये बघा काय आलेलं आहे. कोणाचे इम्प्लिकेशन आहे P आणि P म्हणजे फर्स्ट कॉलम आणि कॉलम नंबर 6 इम्प्लिकेशन ऑफ
कॉलम नंबर फर्स्ट अँड कॉलम नंबर 5 यांचे इम्प्लिकेशन आहे. इम्प्लिकेशनच्या रूलची कल्पना आहे की पहिली एंट्री ही टी असेल आणि दुसरी एंट्री एफ असेल, त्याच्या समोर आपण एफ लिहिणार आहोत, अदरवाइज टी लिहायचं आहे. बघा इथे टी आहे, टी एफ टी तर आपल्याला टी लिहावं लागेल, इथे सुद्धा टीच लिहावं लागेल, इथे टीच लिहावं लागेल, इथे एफ आले सगळे. अरे त्याचे रूल काय, पहिल्यांदा टी पाहिजे, त्या पहिल्यांदाच एफ आलेल्या 4च्या 4 आहे. बिनधास्त लिहून टाकू आपण टी 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 टी. त्यानंतर काही एक्झाम्पल फार प्रॅक्टिस देतो आहे. एक्झाम्पल्स फॉर प्रैक्टिस. नंबर 1, P tend to Q and Q tend to P. Second, P and negation Q if and only if P tend to Q. थर्ड एग्जांपल आहे negation P and in the bracket P or negation Q and Q. Number 4, P or negation Q tend to R and P. तर हे सगळे यांची प्रॅक्टिस करून टाकायची, यांचे ट्रूथ टेबल बनवायचे आहे.